पिंपरी चिंचवडमधल्या दुर्घटनेसंदर्भातली बातमी। पिंपरी चिंचवडच्या मोशीमधल्या इमारत दुर्घटनेत एकाचा मृत्यू झालाय। मोशी येथील कचरा डेपोमधल्या वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर कचऱ्याचा डोंगर कोसळल्याची दुर्घटना घडल्यानंतर 32 तासाहून अधिक काळ बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे। दुर्घटनेनंतर ढिगाऱ्याखाली 23 जण अडकले होते। 14 जणांना बाहेर काढलंय। पहिल्या मजल्यावर 3 जण अडकले होते, त्यातल्या एकाचा मृत्यू झालाय। आणखी दोघांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत, तर एकूण 5 जण आतमध्ये अडकले आहेत। पिंपरी चिंचवड अग्निशमन दल, एनडीआरएफ आणि लष्कराचे जवान जीवाची बाजी लावत अवघड रेस्क्यू ऑपरेशन करत आहेत, तर अडकलेले लोक वाचण्याची शक्यता कमी असल्याचं मंत्री गिरीश महाजनांनी म्हटलेलं आहे। या 23 जण त्या ठिकाणी दाबले गेलेले होते। तर त्या 23 जणांपैकी 5 लोक आधीच वरच्या मजल्यावर होते म्हणून ते बाहेर पळून आले। जवळपास आता मला वाटतं की आता काही शक्यता कमी वाटते, 7-8 लोक अजून खाली आहेत, पण ते वाचतील कारण त्यांना कुठे ऑप्शन मिळत नव्हता। इतका दुर्गंधी त्या ठिकाणी की आपण थांबू शकत नाही। तर मी रात्रभर तिथे 8-10 तास मी स्वतः त्या ठिकाणी उभा होतो। सगळे होते, अधिकारी होते, CP होते, कमिशनर होते, आणि म्हणून मग मला यायला या ठिकाणी उशीर झाला म्हणून यांना पण आपण एका अपवादात्मक परिस्थिती म्हणून जात आहोत त्याची आपल्याला कल्पना आहे।